नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण करणारे म्हणजेच अखिल भारतीय राम राज्य निर्माण सेनेचे जे या ठिकाणचे भीमाशंकर यादव सर यांचा या ठिकाणी उपोषणाचा पहिला दिवस चालू आहे. या ठिकाणी अखिल भारतीय राम राज्य निर्माण सेनेच्या वतीनं त्यांनी जे आमरण उपोषणाची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मग या ठिकाणी घडलेल्या घटनेनुसार अद्यापपर्यंत या ठिकाणच्या जिल्हाधिकारी असतील, या ठिकाणचे पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक असतील किंवा गेवराई या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक असतील, यांनी अद्यापर्यंत आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा न दाखल केल्यामुळे या ठिकाणी या यादव सर यांना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सदरील आमरण उपोषणाला का सुरुवात केली आणि कशामुळे केली. सर्वांना जय श्रीराम. सत्यवादी या मीडिया चॅनलच्या माध्यमातून सकल बीड जिल्हा हिंदू समाज यांना मी आव्हान करतो. या ठिकाणी ही जी काही घटना घडलेली आहे, तर ही घटना एक मारुती रायावरती, आपल्या सकल हिंदू समाजावरती हा एक घाला घातलेला आहे आणि या षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी, त्याचबरोबर या घटनेमध्ये जे मुख्य आरोपी आहेत, सह आरोपी आहेत आणि त्याच्यामध्ये जे यांना सहाय्य करणारे आरोपी आहेत, अशा सर्व आरोपींना या ठिकाणी तात्काळ अटक करून त्यांना मोकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर या घटनेमध्ये हा एकंदरीत जो काही घटनाक्रम झालेला आहे, तर तो ब्रह्मगाव गेवराई या गावामध्ये जी काही घटना अशा पद्धतीने घडलेली आहे की हे माणुसकीला आणि हिंदू समाजाला काळिंबा फासणारी आहे. ही कुठेतरी हिंदू समाजावरती घाला घालून टेस्टिंग करण्याचा प्रयत्न असावा असं मला कुठेतरी वाटतंय की हिंदू समाज अशी घटना घडून आणल्यानंतर तो किती पद्धतीनं, किती आक्रमकतेने तो जागा होतोय का किंवा ह्याच्यावरती कुठल्या पद्धतीचा उद्रेक करतोय, तर ह्याच्यासाठी हे टेस्टिंग करण्याचं एक उदाहरण मला वाटतंय. कारण ही एक आतापर्यंतची खूप संवेदनशील घटना जी आहे, तर ती खूप भयानक घटना आहे. मी अक्षरशः ह्या घटनेमुळे 2 दिवस अन्न पाणी घेतलेलं नव्हतं आणि ह्याच्यातून आज हे आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. याचं कारण असं आहे की ह्या घटनेमध्ये जी 28 तारखेला जी घटना घडली रात्री, तर त्या रात्री साधारणतः 12 गोहत्या त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि गोहत्या करून रात्रीच्या वेळी मारुती रायावरती पूर्णपणे गोमांस जे आहे तर ते टाकण्यात आलं, गोमांसाचा हार घालण्यात आला आणि अशा एक भयानक स्वरूपाची ही विटंबना, भूतो न भविष्यती अशी ही विटंबना केली. हिंदू समाजावरती हा घाला घातलेला आहे, मारुती रायावरती हा घाला घातलेला आहे आणि म्हणून आपला देव देश जर सुरक्षित नसेल तर या ठिकाणी सर्व हिंदू समाजाने एक जागा होऊन या घटनेकडे एक अत्यंत संवेदनशील पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि ह्या आंदोलनाला सर्वांनी, सकल हिंदू समाजाने पाठिंबा दिला पाहिजे. मोठ्या संख्येने या आंदोलनाकडे धाव घेतली पाहिजे. आता ही जी काही घटना घडलेली आहे, तर ही घटना अशी घडत असताना की सकाळी हे रात्री हा सर्व षडयंत्राचा प्रयोग झाल्यानंतर आपले हिंदू बांधव सकाळी दर्शनासाठी गेले, मारुती रायावरती पाणी घालण्यासाठी गेले आणि तेव्हा हे उघडकीस आलं. साधारणतः 5 वाजता ही घटना उघडकीस आली आणि पाहिल्यानंतर सदरील घटनेबाबत पोलिसांना कल्पना दिली. काही गावातल्या तरुणांनी, ग्रामस्थांनी या संदर्भात त्याचे फोटो व्हिडिओ काढले, प्रशासनाला दाखवले आणि त्याच्यानंतर हे सर्व गोमांस मारुती रायावरून हटवण्यात आलं. त्याच्यावरती दुग्धाभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर सामूहिकरित्या त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी हनुमान चालिसेचं पठण करण्यात आलं आणि हे सर्व ग्रामस्थ जे आहेत तर ते एकत्रित आले आणि त्यांनी सामूहिक हनुमान चालिसा म्हटली. या आरोपाखाली त्यांना आपल्या हिंदू समाजाच्या 6-7 तरुणावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. का तर तुम्ही या ठिकाणी जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केलं,
दंगल घडून आणण्याचा प्रयत्न केला. आता हे का केलं? गुन्हे घडून आणण्याचं जे काही षडयंत्र आहे, तर हे कुणाच्या दबावाखाली प्रशासनाने केलेलं आहे, हा एक शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी ह्या घटनेमध्ये जे काही आरोपी आहेत त्यांना पकडण्याच्या ऐवजी ह्या घटनेवरून प्रशासनाचं, पोलीस यंत्रणेचं दुर्लक्ष व्हावं आणि ह्याला वेगळं वळण लागावं, म्हणून या ठिकाणी हिंदू तरुणांवरती, हिंदू जनतेवरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत का किंवा कुणाच्या दबावामुळे झालेत, हे SITच्या माध्यमातून तपासणं गरजेचं आहे. हे एक त्याच्या पाठीमागची मुख्य बाजू आहे. आणि मग हे गुन्हे दाखल करून या ठिकाणी मुख्य आरोपी ह्या घटनेमध्ये, ही घटना घडून आणणारे, गोवंश हत्या करणारे असतील, हे विटंबना करणारे असतील किंवा हिंदू धर्मीयांना, गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास देणारे जे काही आरोपी असतील, आज तागत त्यांना 28 तारखेपासून आज 11 तारखेपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा एकही आरोपी आज तागत अटक झालेला नाही आणि प्रशासनाने कुठलीही याच्यावरती दखल घेतली नाही, कारवाई केली नाही. आणि म्हणून हे अंतिम माझा जो काही लढा आहे तर हा अंतिम आहे. आणि जोपर्यंत माझ्या ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत माझा हा लढा, अमरण उपोषणाचा, अन्नत्याग उपोषण जे आहे तर ते माझं चालूच राहणार आहे. आणि म्हणून मला प्रशासनाला ह्याच्यातून ही तातडीने दखल घ्यावी. याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत त्यांना तातडीनं अटक करावी, मोकोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करावी, त्यांच्यावरती कडक गुन्हे दाखल करावेत. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्या मागण्याच्या माध्यमातून हे अमरण उपोषण मी जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार आहे. या ठिकाणी उपोषण चालू असताना तुम्हाला कोणी भेटी दिली किंवा तेव्हापासून घटना घडली आहे तेव्हापासून तुम्हाला कोणी भेटलं का? तुम्हाला या ठिकाणी जी घटना घडली त्याला न्याय मिळण्यासाठी किंवा सदरील आरोपीला अटक करू म्हणून अशी कोणी आश्वासन दिले? नाही, प्रशासनाकडून आणखीन कुठल्याही पद्धतीचं असं आश्वासन नाही. त्याचबरोबर मी निवेदन देताना जिल्हाधिकारी जे आहेत तर ते म्हटले की मी SP बोलतो, परंतु SP जे आहेत तर बीडचे 3-4 दिवसासाठी काहीतरी ट्रेनिंगला गेलेत असं मला समजलं. त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणखीन कसल्याही पद्धतीची हालचाली मला चालू झालेल्या आहेत असं निदर्शनास आलेलं नाही. दिवसभरामध्ये प्रशासनाकडून माझ्याकडे कोणीही आलेलं नाही. परंतु या ठिकाणी प्रशासनाने या मुद्द्याकडे गाफीलपणे पाहू नये, कारण हा एकच व्यक्तीने याच्यावरती अमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे हे पाहून गाफील राहू नये. कारण या ठिकाणी या आंदोलनाच्या पाठीमागं मी नाही, सकल हिंदू समाज आहे, संपूर्ण बीड जिल्ह्याचा हिंदू समाज आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा, भारताचा हिंदू समाज आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही अस्मितेची लढाई आहे, हिंदुत्वाची लढाई आहे. आणि ह्याच्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना सहभागी आहेत, सर्व पक्ष. या ठिकाणी कुठलंही राजकारण न करता या ठिकाणी सर्व सकल हिंदू समाज जो आहे तर तो ठामपणे माझ्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून ही आमची लढाई, ही माझी एकट्याची लढाई नाही, संपूर्ण हिंदू समाजाची लढाई आहे. आणि आज खूप जण हिंदू समाजाचे वेगवेगळे पक्ष संघटक जे आहेत, वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी आहेत, संघटनेचे जे काही संस्थापक आहेत, असे या ठिकाणी मला येऊन भेटलेले आहेत. त्यांनी मला पूर्णपणे लेखी स्वरूपाचा एक पत्राद्वारे पण पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही पत्र आहेत तर पाठिंब्याचे पत्रही वेगवेगळ्या संघटनेचे मला दिलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पूर्ण एक रोष आहे, आक्रोश आहे. म्हणजे खूप बीड जिल्ह्यातला जो काही हिंदू समाज आहे तर तो एक खूप ह्या घटनेच्या नंतर एक हे झालेलं आहे, उद्रेक होण्याची परिस्थिती आहे. प्रत्येक गावागावातून या ठिकाणी मला कॉल येत आहेत या ठिकाणी की आम्ही यावात का, काय करायचं. तर ह्याच्यावरती मी सर्वांना आव्हान करतोय की शांततेचं हे करा. आपल्याला संपूर्ण भारतीय संविधानावरती, पोलीस प्रशासनावरती, आपल्या भारतीय कायदे व्यवस्थेवरती, महाराष्ट्र शासनावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणून आम्ही संपूर्ण सकल हिंदू समाजाचे जे काही वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी असतील ते असतील तर सर्वजण आम्ही ह्या सर्व युवकांना किंवा सर्व सकल हिंदू बांधवांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही या ठिकाणी आक्रोश करू नका. या ठिकाणी अस्मितेची लढाई आहे, आपल्याला ही कायद्याने लढाई जिंकायची आहे. आपण या ठिकाणी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. आपण बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून ही लढाई लढणार आहेत.
आपण कायद्याच्या माध्यमातून ही लढाई लढणार आहेत आणि ही आपण लढाई 100% जिंकणार आहेत. तुम्ही या ठिकाणी हे आंदोलन जे आहे तर आपल्याला यशस्वी करायचे आणि त्यासाठी अधिक संख्येने तुम्ही पाठबळ द्या. परंतु संविधानाला आणि आपल्याला कायदा व्यवस्था चा सन्मान करून, प्रशासनाचा सन्मान करूनच आपल्याला हे आंदोलन यशस्वी करायचं आहे. ठिकाणी आलेलो असताना या ठिकाणी अखिल भारतीय रामराज्य सेनेचे यादव सर यांनी आमरण उपोषणाचा तिढा उचललेला आहे आणि गेवराई या ठिकाणी झालेल्या हनुमान मूर्तीचा जी विटंबना झाली आहे त्या विटंबनेच्या ज्या बी क्रूर कृत्य करणाऱ्या नराधमाला जोपर्यंत सजा होत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील. जिल्हाधिकारी कार्यालय बीड. प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.